आगे बढ़ो। अरे शिंदे साहेब आगे बढ़ो। अरे कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वाघ आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अंबरनाथच्या शंभू महादेवाला आणि नंदी देवाला माझा साष्टांग दंडवत। खरं म्हणजे या महादेवाच्या भूमीत आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळते। खरं म्हणजे अंबरनाथ आता पूर्वीचं अंबरनाथ नाही राहिलं। अंबरनाथ पूर्वी खड्डे मोजत फिरायला लागायचं, पण आता अंबरनाथ मध्ये खड्डा शोधायला लागतोय। हे अंबरनाथ मधलं परिवर्तन आहे। आणि हा रस्ता जो जिथे सभा आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचाराची, हा रस्ता नव्हता नवीन रस्ता झाला। हा रस्ता नवीन तयार केला। एवढे प्रशस्त रस्ते या अंबरनाथ मध्ये तयार झाले। आता कतोरे साहेबांची आणि बदलापूर आणि अंबरनाथची कॉम्पिटिशन लागली आहे। खरं आहे कॉम्पिटिशन पाहिजे, पण कशात? कामामध्ये, विकासामध्ये, लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये स्पर्धा पाहिजे। आणि स्पर्धा प्रत्येक शहरामध्ये लागली पाहिजे। प्रत्येक शहर सुधारलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, विकास झाला पाहिजे आणि त्या शहरातल्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे। खरं म्हणजे ही अंबरनाथची शिव मंदिराची भूमी ही पावन भूमी आहे। खऱ्या अर्थाने अंबरनाथ आता फास्ट डेव्हलप होत आहे आणि या डेव्हलपमेंट होत आहे ना, अंबरनाथचा विकास होतोय। आता तिथं अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला। आता शिव मंदिर फेस्टिवल मुळे आता अंबरनाथ अगदी राज्यात नाही तर देशामध्ये अंबरनाथ ओळखू लागले। देशाच्या नकाशावर अंबरनाथला एक ओळख निर्माण झाली। एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठिकाणी येऊ लागले। खरं म्हणजे ही ओळख जी आहे, मोठ्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम होतात, परंतु अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आता हे मोठे कार्यक्रम होऊ लागले। कला जोपासली जाऊ लागली। आपले सण उत्सव, आपली परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलं। आणि म्हणून मी खास करून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर बालाजी किनीकर आमदार यांचं देखील अभिनंदन करतो की गेल्या 5 वर्षात, गेल्या 15 वर्षात या ठिकाणी विकासाची गंगा आपण आणली। आणि म्हणून आज आपण पाहतोय की या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाही। कारण ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानंतर आपल्या ठाण्याला वंचित कसं ठेवता येईल। आणि म्हणून या अंबरनाथ मध्ये, या ठाणे कल्याण लोकसभेमध्ये किती निधी आला असेल बालाजी? अंबरनाथ मध्ये 1000, कल्याणपूर्व मध्ये, कल्याण लोकसभेत कल्याण अंबरनाथ मतदारसंघामध्ये 1000 कोटी निधी या ठिकाणी बालाजी किनीकर यांनी आणला। आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी किती आणला माहित नाही, हजारो कोटी, 5000 कोटी निधी या संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कामामध्ये। खरं म्हणजे हे सरकार आपण स्थापन केलं 2 वर्षापूर्वी। यापूर्वीच 2.5 वर्षाचं सरकार आपण पाहिलं। श्रीकांतनी मगाशी सांगितलं, अरे सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू, आम्ही काय लोकांना देऊ, नवीन योजना काय करू, हे राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे। परंतु दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की सत्ता करते, राज्यकर्ते
म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू ते बंद करू, आणि मागच्या 2.5 वर्षात या ठिकाणी किती प्रकल्प बंद केले. समृद्धी हायवे, नागपूर मुंबई, कोस्टल मुंबई, अटल सेतू, मेट्रो, कारशेड, जलयुक्त शिवार, पाण्याच्या योजना, सगळं सगळं बंद. त्याला स्टे दिला, स्पीड ब्रेकर टाकला. कशासाठी? अहंकारापोटी, आपल्या इगो पोटी. राज्यकर्त्यांनी कधी अहंकार बाळगायचा नसतो, इगो बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी आपली सगळी भावना बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं असतं. केंद्र आणि राज्य दोघांचा मिलाप पाहिजे. 2.5 वर्ष तर केंद्राशी भांडण्यामध्ये गेले. केंद्राकडून मदत मागणं त्यांना कमीपणाचं वाटू लागलं. अहंकारी भाषा राज्यकर्त्यांची होती. खरं म्हणजे अहंकार माणसाला घेऊन बुडतो, अहंकार बुडवतो. रावणाची लंका देखील अहंकारामुळे खाक झाली. आणि म्हणून सामोपचाराचं राजकारण कधी केलं पाहिजे. आणि आपल्या राज्यासाठी आपण केंद्राकडे ज्या योजना, आम्ही सरकारमध्ये आलो, खरं म्हणजे आम्ही सरकार का बनवलं आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्या कामामध्ये खोडा, सगळ्या कामामध्ये स्टॉपवर ब्रेकर, स्पीड ब्रेकर सगळं टाकत होते. आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार नाही आणलं. अनैसर्गिक युत्या केल्या, आघाड्या केल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि म्हणून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. आणि म्हणून आम्हाला धाडस करावं लागलं, हिम्मत करावी लागली. आणि मग या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं. का विकास विरोधी सरकार बदलून टाकलं. बालाजी किनीकर माझ्या सोबत होता. 50 आमदार सोबत, एक नगरसेवक किंवा एक सरपंच इकडचा तिकडे जायला विचार करतो 10 वेळा. पण 50 आमदार या एकनाथ शिंदेच्या सोबत आले का? शिवसेनेचं बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही बनवलं. आणि म्हणून मला आठवत आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही काम काम काम, दुसरं काय केलं नाही. 24/7 काम केलं. मी असेन, दोन्ही माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, सर्वजण अनेक योजना आम्ही सुरू केल्या, विकास आम्ही सुरू केला, प्रकल्प आम्ही पुढे नेले. सगळीकडे कामं दिसू लागली, बंद पडलेली कामं सुरू झाली. एक चैतन्य निर्माण झालं. सगळे सण उत्सव बंदी होती, हटवून टाकली. देवळं बंद, सगळं बंद, सगळे उघडली. एक सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि मग सुरू झालं काम. आणि मग योजना आम्ही आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना, अशा अनेक योजना आम्ही आणल्या. खरं म्हणजे या योजना आम्ही आणत असताना रोज विरोधक आमच्यावर टीका करत होते. माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, माझं नाव चोरलं, माझं धनुष्यबाण चोरलं. अरे काय चोरायला काय, ते काय खेळणी आहेत का काय? आणि तुम्ही काय झोपले होते? अरे
कारण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्याने यावर हक्क सांगण्याचा अधिकार का? आणि म्हणून आम्ही हे राज्य पुढे नेण्यासाठी, हे राज्य अधोगतीकडून बाहेर काढण्यासाठी, हे राज्य महाविकास आघाडी होती तेव्हा 3ऱ्या नंबरला होतं. 6 महिन्यात महायुती सरकारने पहिल्या नंबरला राज्य आणलं. पहिल्या नंबरला वाटचाल सुरू झाली, योजना सुरू झाल्या, उद्योग येऊ लागले. आणि मला वाटतं बालाजी किनीकरचे इथं मेडिकल कॉलेज पण सुरू झालं, ऍडमिशन पण झाले. या राज्यात 11 मेडिकल कॉलेज महायुतीने सुरू केली. हे सरकारचं काम आहे. आज पाणी पुरवठा योजना असेल, सुसज्ज पोलीस ठाण्याच्या इमारती असतील, अंबरनाथ मध्ये ITI असेल, या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र असेल, उल्हासनगर येथे भाटी प्रशिक्षण केंद्राची उभारणी असेल, आणि त्याचबरोबर अंबरनाथ मध्ये नाट्यगृहाचं काम असेल, चिखलोली परिसरात हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी स्वतंत्र दफनभूमीची व्यवस्था असेल, उल्हासनगर हद्दीतील बांधकाम आहे, इमारती. सगळ्यात मोठा निर्णय आम्ही उल्हासनगर मधल्या धोकादायक इमारती रेग्युलाइज करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हजारो लाखो लोकांचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा पुनर्विकास. अगोदर घेतलेले निर्णय परवडत नव्हते आणि म्हणून लोकांना परवडेल, लोकांना सोयीचा असा निर्णय आम्ही घेतला. क्लस्टर डेव्हलपमेंट. आता इमारती पडून लोक मरणार नाहीत. चिखलोली धरणाचा विषय, चिखलोलीतला आणखी काय, रेल्वे स्टेशन काम चालू झालं. आणि काय काय केलं आपण. सूर्योदय गृहनिर्माण संस्थे पुनर्विकास, उल्हासनगर नियमाकुल, शिवगंगानगर गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरील वन नोंदी कमी झाल्या. हे सगळं काम स्थानिक पातळीवरचं बालाजी किनीकर आमदार यांनी केलं. आणि म्हणून आमदार म्हणून जे लोकांना काम पाहिजे ते त्यांनी दिलं. तुम्हाला महाविकास आघाडीच्या काळात किती निधी मिळाला? किती निधी मिळाला तुम्हाला? अरे महाविकास आघाडीच्या काळात पुढे ना, महायुतीमध्ये भोपळा मिळाला म्हणतो, महाविकास आघाडीमध्ये. आणि आता 1000 कोटीच्या वरती अंबरनाथला निधी देण्याचं काम आपण केलंय. हे चांगले तुम्ही रस्ते बघताय, खासदारांचा पाठपुरावा, आमदारांचा पाठपुरावा, आपल्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा या ठिकाणी करून आपण हे शहर, मला आठवत आहे काही वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्यावेळेचे प्रमुख आले होते, खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती होती. ती आता बदलली आहे. मला वाटतं आता काय अंबरनाथची वेगळी ओळख निर्माण झाली, रस्ते चकाचक झाले. ज्या शहराचे रस्ते चांगले त्याची प्रगती जोरात होते. आणि म्हणून आज हे अंबरनाथ आज छोटं शहर असलं तरी सुद्धा आता सांस्कृतिक शहर म्हणून त्याची ओळख झाली, चांगले रस्त्यांची ओळख झाली. या ठिकाणी काय काय, शूटिंग रेंज आहे, स्विमिंग पूल आहे, नाट्यगृह आहे, स्पर्धा परीक्षा आहे, आणि काय, अरे म्हणजे सर्वच आहे. म्हणजे ठाण्याबरोबर हे अंबरनाथ शहर स्पर्धा करू लागलं, याचा देखील गर्व आणि अभिमान सगळ्यांना असला पाहिजे. ठाणे हे मोठं शहर आहे, अंबरनाथ हे छोटं शहर आहे, परंतु हे वाढत आहे. आता मुंबईतला माणूस इकडे अंबरनाथ बदलापूरकडे येऊ लागला. आणि या ठिकाणी MIDC वाढली. MIDC स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आपण त्यांना जागा दिली, ती वाढतीये, रोजगार वाढत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ज्या आम्ही योजना केल्या या सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी. माझ्या लाडक्या बहिणीने योजना केली, खासदारांनी सांगितलं
काय काय केलं, कोर्टात गेले, इकडे गेले, तिकडे गेले, योजनेला बदनाम केलं. पण जसे 2 हप्ते तुमच्या खात्यात आले तसे म्हणायला लागले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणार आहे, घेणार नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणार सरकार आहे. आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. आम्हाला माहित होतं हे विरोधक, हे तुमचे सावत्र भाऊ, हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार, म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा हप्ता दिला. कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे, नियत साफ आहे, देण्याची दानत आहे. आणि म्हणाले आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर याची चौकशी लावू, जे दोषी आहे त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे भीक घालत नाही. एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं, हलक्यात घेतलं, म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला एकनाथ शिंदेने. आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं, लोकांना सुविधा देणारं सरकार आणलं. मला सांगा, जर सरकार बदललं नसतं तर माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते, लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 मिळाला असता, शेतकऱ्यांना 12,000 मिळाले असते, शेतकऱ्यांना पीक 1 रुपयामध्ये पीक विमा मिळाली असती. माझ्या लाडक्या छोट्या मुली आहेत, त्या इंजिनिअरिंग मध्ये शिकल्या असत्या, डॉक्टर झाल्या असत्या, वकील झाल्या असत्या. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक मुलीने आत्महत्या केली. रात्री 1 वाजता बातमी बघितली. इंजिनिअरिंगला शिकत होते, 50% फी सरकार भरत होतं, 50% पालक भरत होते, पण 50% पण पालकांना भरायची क्षमता नव्हती, ऐपत नव्हती. मुलीने पालकावर बोजा नको म्हणून आत्महत्या केली. मनाला वेदना झाल्या. मी म्हणालो, आपलं सरकार असून एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते, त्या सत्तेचा उपयोग काय? या राज्य सत्तेचा उपयोग काय? आणि त्याच दिवशी, त्याच रात्री मी मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा आणि ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं त्यांना 100% फी सरकार देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे सरकारचं काम आहे. सरकार कुणासाठी आहे? सरकार राज्यकर्त्यांच्या स्वार्थासाठी नाही. मला काय मिळेल यापेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल, त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस कसे येतील, हे बघणारं सरकार पाहिजे. हे बघणारं सरकार पाहिजे. किती योजना केल्या. आज तुम्हाला मी सांगतो, आम्ही कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत एक वचननामा जाहीर केला, 10 सूत्री वचननामा. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला. पहिला 1 नंबर, माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांना 12,000 मिळत होते, मोदीजींचे 6, आपले 6, आता ते आम्ही 15,000 करण्याचा निर्णय घेतला.
या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये. भुकेल्याला अन्न मिळालं पाहिजे. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. वृद्धांना, ज्येष्ठांना पेन्शन 1,500ची 2,100 करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव, किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला, जो 1995 मध्ये बाळासाहेबांनी घेतला होता. त्याचबरोबर युवक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला युवकांसाठी. त्याचबरोबर 10 लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेण्यासाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला. 45,000 गावात जसं शहराचा विकास होतो, गावांचाही झाला पाहिजे. 45,000 गावामध्ये आनंद रस्ते बांधण्याचा आपण निर्णय घेतला. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणार आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला महिन्याला. हाही निर्णय लोकाभिमुख आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना लाईटच्या बिलाचं टेन्शन असतं, किती बिल येईल, कसं येईल, आणि म्हणून त्याच्यात देखील आम्ही 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतले आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आम्ही. मी स्वतःला कॉमन मॅन समजतो, कार्यकर्ता समजतो. सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस. सर्वसामान्य माणसामध्ये जाताना मला कुठलाही प्रोटोकॉल अडवा येत नाही. आणि म्हणून तुम्ही सगळेजण हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या साठी काम करते. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी काम आमचं सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की फेक नरेटिव्ह लोकसभेत आलं, आताही काही येईल, फेकाफेकी करतील. आता म्हणाले आम्ही महालक्ष्मी योजना 3,000ची आणतो. अरे तुम्ही या योजनेला विरोध केला, योजना बंद पाडण्यासाठी सगळं केलं. आता महालक्ष्मी योजना म्हणजे आमच्या वचननाम्याची कॉपी करायचं, कॉपी पेस्ट करायची. कॉपी करणारा विद्यार्थी पास होतो का? ओरिजिनल ते ओरिजिनल, डुप्लिकेट ते डुप्लिकेट. म्हणजे वचननामा देखील हे चोरायला लागले. हे देखील या राज्यात पहिल्यांदा घडलंय. आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायची. अनेक राज्यात या काँग्रेस महाविकास आघाडीने खोटी राज्य आश्वासन दिली आहेत. कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये, राजस्थानमध्ये आश्वासन दिली, निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर म्हणतात आमच्याकडे पैसे नाही, केंद्राने पैसे द्या. अरे घोषणा तुम्ही केली, फसवताय तुम्ही. आणि म्हणून या फसव्या सरकारला या ठिकाणी जागा दाखवण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे, संधी. एक नरेटिव्ह म्हणाले संविधान बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार. मुस्लिम बांधवांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, आदिवासीला घाबरवलं. पण तुम्हाला मी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम रहेगा. आणि या योजना ज्या आहेत, या योजना तुम्ही बघा, केंद्रात देखील 50-60 वर्ष काँग्रेस होतं, पण 10 वर्षात मोदीजींनी जे काम केलं, विकास केलाय, त्याचा फायदा आपल्याला झालाय. मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा राज्यात देखील काँग्रेसचं सरकार होतं. 2004 ते 14 फक्त 2 लाख कोटी रुपये मिळाले राज्याला. पण आता 2014 ते 24 आपल्या राज्याला केंद्राकडून 10 लाख कोटी रुपये मिळाले. 10 लाख कोटी. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो,
की ज्या योजना आपण केल्या आहेत ते डबल इंजिन सरकार आहे. या योजना आम्ही केल्या, या महिला आपल्या लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये आम्ही फरक ठेवलाय. हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, काय भेदभाव केलाय? सगळ्यांना आपण देतोय. केंद्राच्या योजनाही सगळ्यांना आपण देतोय. त्याच्यामध्ये कुठलाही जात पात धर्म भेद नाही. पण हे महाविकास आघाडीवाले सगळ्यांना घाबरवत आहे, काही देत नाही, पण जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतायत. म्हणाले मशाल ही क्रांतीची आहे. अरे क्रांतीची नाही, लोकांच्या घरांना आग लावणारी मशाल आहे, घराघरात द्वेष निर्माण करणारी मशाल. आणि आता मशाल इकडे काय मशाल आहे का काय काय माहित पडत नाही, कुठं काय ते समजत नाही. आता विझलेली आहे, विझलेली मशाल. या ठिकाणी एवढंच मी सांगतो की लोकसभेमध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालंय. धनुष्यबाणाला तुमच्या जास्ती मतं मिळाली. 13 मध्ये 7 आपण जागा जिंकल्या, 7 त्यांनी जिंकल्या. म्हणजे लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलंय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना कुठली. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या दावणीला शिवसेनाही बांधली, धनुष्यबाणही बांधला. आम्ही तो सोडवला, आम्ही सोडवला. आणि आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची वेगाने वाटचाल करते. तुम्हाला मी एवढंच सांगतो, तुम्हाला योजना सुरू ठेवायच्या आहेत, वाढवायच्या आहेत, या राज्याचा विकास करायचा आहे. या महिलांना माझ्या उच्च शिक्षण द्यायचं, मुलींना, शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, युवा प्रशिक्षण स्टायफंड मिळाला पाहिजे, 1.5 लाखाचे 5 लाख आम्ही विम्याचे पैसे केले ते पाहिजे. योजना सगळ्या पाहिजे. योजना सगळ्या चालू ठेवायच्या असतील तर मग कुठलं सरकार पाहिजे. आणि म्हणून महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. कारण जर 2.5 वर्ष आपण आलो नसतो ते 2.5 वर्ष आणखी बसले असते. हे राज्य 10-20 वर्ष मागे घातलं असतं, अधोगतीला गेलं असतं, त्याची प्रगती झाली नसती. आणि म्हणून एकदा नाव गेलं तर ते पुन्हा येत नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन, बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय, माझ्या लाडक्या भावांचा विजय. बालाजी किनीकर याचा विजय म्हणजे शेतकऱ्यांचा माझा विजय. बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या ज्येष्ठांचा विजय. आणि बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय. आणि म्हणून आमदार पहिला बनवा जोरदार मताधिक्याने. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की निवडणूक जी आहे 20 तारखेला आपण गाफील राहू नका. पूर्णपणे डोळ्यात तेल घालून काम करा. सरकार महायुतीचंच येणार, आमदार पण महायुतीचाच आला पाहिजे, तरच विकास होईल, हेही लक्षात ठेवा. आणि तुम्ही फक्त एकदा एकच विचार करा, माझ्या लाडकी, 1 मिनिट थांब, अरे बाबा थांब, हो आनंदीगे साहेबांचाच चेला आहे बाबा. आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगतो, 20 तारखेला उठा, थोडा विचार करा. आपल्या योजना कुणी सुरू केल्या, आपल्याला या राज्याचा विकास कुणी केला,
आणि या राज्य पुढे जातंय. आपल्या लाडक्या बहिणींना चांगले दिवस आले, लाडक्या भावांना चांगले दिवस येत आहेत, शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहे. वैद्यकीय मदत, अरे वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहायता निधी मी विसरलो होतो. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 4 कोटी रुपये दिले, पण तुमच्या एकनाथ शिंदेने 350 कोटी रुपये दिले. 1 लाख लोकांचे जीव वाचवले आणि सगळ्यात जास्ती बालाजी म्हणतो अमरनाथला मिळाले. असा आमदार पाहिजे, विकासाला निधी खेचून आणणारा, गोर गरिबांचे जीव वाचवणारा. आणि डॉक्टर आहे, ऑपरेशन करतो. इकडे एक डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी 2 वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन करून टाकलाय. डायरेक्ट टांगा पलटी, घोडे फरार. आणि आता हा डॉक्टर आहे. विरोधकांच्या तोंडातले दात कशात घालशील ना. विरोधकांचं एवढे लोक जर आले, आणि तुम्हाला सांगतो विचार करा की आता बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आहे. तिकडचा शेवटचा माणूस दिसत नाही. आणि आपल्या बालाजीला निवडून देणं म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला की तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला निवडून देणं, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, 20 तारखेला पहिलं उठायचं. काय करायचं? पहिलं मतदान करायचं. आमचे भाऊजींना घरच्यांना पण सांगा, चहा वगैरे नंतर पिऊ, पहिलं मतदान करू, नंतर येऊन चहा पिऊ. हे तुम्ही करणार? हे तुम्ही करणार? आणि माझं आणखी एक काम करणार. तुम्ही आता जिथून आलात त्या एरियामध्ये ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सांगाल की माझ्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला आम्ही भेटून आले, सांगाल. एवढं काम करा. आणि हेही सांगा की आपल्या भावाने शब्द दिलाय की ज्या योजना आहेत ह्या सुरू राहतील. माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती झालेलं बघायचं आहे, हे सुरू राहील. लाडक्या भावांना उच्च शिक्षण द्यायचं आहे, नोकरी द्यायची आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आहे, मुलींना उच्च शिक्षण द्यायचं आहे, सगळ्यांना या ठिकाणी द्यायचं आहे. आणि जे विरोध करतायत ते म्हणाले आता नवीन, ते मी सांगितलं तुम्हाला, नवीन योजना आणतायत, वचननाम्याचा चोऱ्या करतायत. आणि वचननामा आपला वचननामा आहे. त्यांची पंचसूत्री आणली आहे. मी म्हणेन पंचसूत्री नाही, ती थापासूत्री आहे. थापा मारायची, थापाड्यांची. कारण फसवण्यामध्येच या महाविकास आघाडीचं आयुष्य गेलंय. राहुल गांधी म्हणाले खटाखट द्या, काय द्या, काहीच पडलं नाही. पण तुमच्या या भावाने पटापट तुमच्या खात्यात 5 हप्ते भरले. हा फरक आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, महायुतीचं सरकार आलं पाहिजे, सर्वसामान्यांचं सरकार आलं पाहिजे. यासाठी प्रत्येक आमदार निवडून आला पाहिजे. म्हणून अंबरनाथ मधून बालाजी किनीकर यांची निशाणी आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणाला मतदान करणार आपण पक्का. हात वर करा सगळ्यांनी. आणि बदलापूरला आपले किसन कतोरे यांची निशाणी आहे कमळ. त्यांनाही देखील आपल्याला निवडून आणायचं आहे. जे आपल्या बदलापूरमध्ये राहतात त्यांना देखील आपण सांगा, किसन कतोरे महायुतीचे उमेदवार. जिकडे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण, जिकडे कमळ तिकडे कमळावर बटन दाबा, आणि जिथे घड्याळ घड्याळावर बटन दाबा. महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र. यानंतर उमेशजी गुंजाळ